सोयाबीनपासून दूध आणि पनीर निर्मितीचा उद्योग तर महिन्याकाठी हजारो रुपयांची कमाई। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीवर आधारित असलेल्या उद्योगांवरच अवलंबून राहावे लागते। जिल्ह्यात काही वर्षांपासून सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतले जाते। बऱ्याच वेळा सोयाबीनला चांगला बाजारभाव देखील मिळत नाही। म्हणून रडत बसण्यापेक्षा सोयाबीनवर प्रक्रिया उद्योग करण्याचं संभाजी सलगर यांनी ठरवलं आणि सोयाबीनपासून दूध आणि पनीर निर्मितीचा उद्योग त्यांनी धाराशिव शहरातील गणेश नगर येथे सुरू करून दाखवलाय। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी नवीन मार्ग दाखवण्याचं काम केलंय। माझं नाव संभाजी शिवाजीराव सलगर। हा व्यवसाय मला सुरुवात कशी झाली ह्या व्यवसायाची तर अशी झाली की हा व्यवसाय माननीय आमदार राणा जगदीश पाटील यांनी बेरोजगार शिबिर भरवलं होतं मंगलकारात धाराशिव येथे। मग तिथं मी त्या शिबिरास भेट दिली। भेट दिल्यानंतर तिथं मार्गदर्शन करणारे 5-6 शिक्षक होते। 5-6 जणांनी माहिती दिली। त्याच्यात हा व्यवसाय होता। त्यांनी मार्गदर्शन केलेल्यापैकी की बाबा आपल्या भागात काय पिकतं तर सोयाबीन हे पीक जास्त आहे, तर ह्या सोयाबीन पासून निर्मिती काय करता येते तर त्याच्यात हा बिझनेस विषय माहिती होती। मग ती माहिती घेतली आणि त्याचा थोडाफार रिसर्च केल्यानंतर मी BJP भवन इथे राणादादांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटलो। त्यांना म्हणले की बाबा मला हा व्यवसाय करायचा आहे। तर त्यांनी आवटे सर आणि सुतार सर त्या दोघांकडे पाठवलं। त्या दोघांनी सांगितलं की बाबा अशी माहिती त्यांनी मला थोडी दिली। त्यांनी म्हणले की बाबा ही योजना CMGP योजनेमध्ये हा व्यवसाय बसतो, तर तुम्ही CMGP योजनेमध्ये कागदपत्र दाखल करा। मग त्यांनी मला सांगितल्यानंतर मी माझे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि त्यांनी सांगितलं तेवढी मी कागदपत्र त्यांच्याकडे दाखल केली। साधारणतः खर्च 12 लाख रुपये आलाय आणि ह्याचा बिझनेस तुम्हाला हे सांगतो मी, 1 किलो सोयाबीन सर्वसाधारण 50 ते 60 रुपयाला मिळतं। त्याच्यापासून एका किलो सोयाबीनमध्ये 6 ते 7 लिटर अंदाजे दूध निघतं आणि त्या 6 ते 7 लिटर दुधापासून 1 किलो ते 1.5 किलो पनीर, 1.25 ते 1.5 किलो हे पनीर बनतं। आपल्या दुधाचा भाव आहे 30 रुपये लिटर आणि पनीरचा भाव आहे 160 रुपये लिटर, 160 रुपये किलो। संभाजी सलगर यांचं जेमतेम शिक्षण 10वी पर्यंत झालंय। त्यांना वडिलोपार्जित 9 एकर शेती आहे। ही शेती पावसाच्या भरवशावर असल्याने उत्पन्न कमी अधिक प्रमाणात आहे। सुशिक्षित बेरोजगार शिबिरातून त्यांना या व्यवसायाची माहिती मिळाली। त्या शिबिरातून माहिती घेत सोयाबीन पासून दूध, पनीर तयार करण्याच्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून हा व्यवसाय करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। यात त्यांना 12 लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला। 1 किलो सोयाबीन पासून 6 ते 7 लिटर दूध तयार होते। त्या दुधापासून 1.5 किलो पनीर तयार करता येतो। सोयाबीन पासून बनवलेले दूध 30 रुपये लिटर दराने विक्री केली जाते, तर पनीर 160 रुपये किलो दराने विक्री केला जातो। सर्व खर्च वजा करून संभाजी सलगर यांना महिन्याकाठी 40,000 रुपये शिल्लक राहत आहेत। हा जिल्ह्यातील एकमेव प्रयोग संभाजी सलगर यांनी सुरू केला आहे। उदय साबळे, न्यूज 18 मराठी, धाराशिव।